मटका. अजून पाणी कशाने पिता? मटक्याने पिता का? हां गळू. ठीक आहे. ग्लास, बॉटल. बॉटल हां. जग हां बरोबर आहे. हां हां बरोबर आहे. अजून हातानं पिता का पाणी? पितो ना आपण, नळाला हात लावतो ना. हां हे पाणी जे आहे तुम्ही पिणारं पाणी जे गळून किंवा मग बॉटलने ग्लासाने पिता, तो पाणी तुम्ही कुठं साठवून ठेवता? गुंडात. गुंडात, मडक्यात. हां अजून घगरा. पुन्हा टांकीत. टांकीत बरोबर. पुन्हा विहिरीत आहे का? नाही. विहिरात कसा राहील? घरी पहिलं डायरेक्ट विहिरीत साठवून ठेवता का? नाही. विहिरीतून काढता की नाही? काढल्यानंतर घगऱ्यात ठेवता. हां हां ठीक आहे. ड्रममध्ये. बरोबर बरोबर. आता हा जो आहे तुम्ही मडक्यातलं पाणी, टाकीतलं पाणी, गळूमध्ये आणलेलं पाणी, ग्लासात घेतलेलं पाणी, नंतर तुमच्या मोठी जे कॅन असते त्या कॅनमध्ये आणलेलं पाणी, ड्रामात आणलेलं पाणी, हे पाणी येते कुठून? कुठून येते? विहिरीतून येते. पुन्हा बोरवेलमधून येते. पुन्हा नदीतून येते. पुन्हा तलाव, डॅम. हां अजून नदी सांगितली. तळा. हां बरोबर. आता हे तळा, बोरिंग, नदी, विहीर, हा जो पाणी आहे हा पाणी कुठून मिळत आहे आपल्याला? जमिनीतून. कुठून मिळत आहे? जमिनीतून मिळत आहे. मग आता जमिनीतून पाणी, जमिनीत पाणी आला कुठून? जमिनीत कसं पाणी येतं सर? हां पाणी गरम करतो तर त्याची काय होते? कुठं पाणी गरम करतो आपण? चुलीवर. बरोबर आहे का? चुलीवर पाणी, एवढूसा पाणी आपण चुलीवर गरम करून वाफ वर जाईल तर कसं होईल? वाफ वर जाऊन कसं पण वर पाणी कसं राहत असं? हां नाही. बरोबर सांगा. हां कुठं? लाकडाची वाफ निघते पण पाणी वर राहते ना. वरून येते म्हणते ना तुम्ही पाणी. मग वर पाणी जाते कुठून? वर कसं पाणी राहते? वर लटकून राहते का पाणी? मग कसं? पाणी तर जमिनीतून निघते. मग वरून कसं येते? कशाचे ढग बनते, काय बनते सांगा? सांगा ना तुम्ही. लावा डोकं लावा. पाणी तर पण आपण पाणी गरम करतो, वाफ जाते वर, पण तेवढूशा वापरनं किंवा तेवढूशा पाण्यानं होईन का? किती मोठं पाणी पाहिजे? मग तुम्हाला त्या दिवशी शिकवलं पाणी किती आहे, काय आहे? पृथ्वीवर सर्वात जास्त काय आहे? पाणी आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मग त्या पाण्याची काय होतं सर? हां पण पाण्याची वाफ कशानं होतं सर? हां उन्हाळ्यात पाणी काय होते? गरम होत असेल. आणि पाण्याची काय बनते मग? वाफ. आणि पाणी वाफ झाल्यानंतर मग ती कुठे जाते? वर. मग वर काय होते? त्याचे ढग बनते. काय बनते? ढग. आणि हां काळे काळे ढग झाले म्हणजे काय होते? ते ढग एकदम काय होते? थंड होते. काय होते? ढग थंड. मग त्या ढगाचा, त्या वाफेचं रूपांतर कशात होते? पाण्यात होते. कशात होते? पाण्यात. उदाहरणार्थ तुम्हाला तुमच्या घरची झाकणी माहीत आहे? तुम्ही झाकून ठेवल्यावर काय होते? झाकून ठेवल्यावर त्या झाकणीला काय बसते? वाफ. तुम्ही जर ते झाकणी उचलली तर काय होते? नाही लाजते तर बरोबर आहे, पण त्या झाकणीवर काय असते? खालू अंदरून खाली जर काढल्या तर वाफ थोडी राहते. पाणी नाही सांडत खाली. त्या झाकणीला वर वाफ राहते. म्हणजे वाफेचा का बनते? पाणी बनवून साईडला नाही सांडत का? तर तशासारखंच त्या समुद्रातल्या ढगात, समुद्रातलं जे काही पाणी आहे त्याचं का बनते? उन्हानं, सूर्यामुळं का बनते? वाफ. आणि वाफ कुठं जाते? वर. कुठं वर म्हणजे आकाशात. आकाशात काय बनतात? ढग. आणि ढग मग थंड झाले का मग काय बनते? पाणी. पाणी काही वर राहू शकते का लटकून? नाही. म्हणून तो पाणी लटकू नाही शकत. म्हणून तो पाणी कुठं पडते?
जमिनीत. कुठं पडते? जमिनीत. आणि मग तो पाणी आपण जमिनीतून वर काढतो. काढतो की नाही? असं असं पद्धतीनं आहे काम. मग समजलं का नाही?